गणपती बाप्पा मोरया. रात्रीचे 2 वाजले होते आणि अचानक फट असा आवाज आला आणि डॉक्टर साहेबांची लाईटच गेली. डॉक्टर साहेबांनी इलेक्ट्रिशियनला 4 वेळा फोन लावला. त्यावेळी तो कुरकुर करत कसा बसा यायला तयार झाला. त्यातच इलेक्ट्रिशियनची गाडी निम्म्या रस्त्यात बिघडल्यामुळे त्याला आणण्यासाठी ड्रायव्हरला पाठवले. थोड्या वेळात इलेक्ट्रिशियन आला. त्याने घरातल्या सर्व लाईट्स चेक केल्या आणि तो म्हणाला, सर, गिझरपासून ते MCB पर्यंतची सर्व वायरिंग बदलावी लागेल आणि पॅनल बोर्डसुद्धा बदलावा लागेल. हे काम करायला वेळ लागेल. या कामाचे 10,000 रुपये घेईल आणि आणखी एक, हे सर्व सामान तुम्हाला गणेश इलेक्ट्रॉनिक्समधूनच मागवावे लागेल. हे ऐकून डॉक्टरची बायको ही इलेक्ट्रिशियनला म्हणाली, तुम्ही हे काय बोलताय? 10,000 खूपच जास्त होतात आणि वरून तुम्ही सांगितलेल्या दुकानातून सामान मागवायचे. तुम्हाला तिथे कमिशन मिळते की काय? डॉक्टर साहेबांच्या आईसाहेब ह्या इलेक्ट्रिशियनला म्हणाल्या, तुला काही माणुसकी आहे का नाही? एवढं कुठं लुटत असतात का? आता तो इलेक्ट्रिशियन बोलला, काकू, तुम्हाला लुटायला काही मी डाकू दरोडेखोर नाही. आणि कोणत्या माणुसकीबद्दल बोलताय तुम्ही? काही दिवसापूर्वी माझ्या आईच्या पोटात थोडेसे दुखायला लागले होते म्हणून ह्याच डॉक्टर साहेबांना दाखवायला घेऊन गेलो होतो. अगोदर टेस्टचे सारे रिपोर्ट्स माझ्याकडे होते, तरी या डॉक्टर साहेबांनी मला परत साऱ्या टेस्ट करायला सांगितल्या, ते सुद्धा स्वतःच्या पसंतीच्या पॅथॉलॉजीमधून. आणि वरून औषधे सुद्धा त्यांनी सांगितलेल्या मेडिकलमधूनच आणावी लागली आणि छोटासा आजार सुद्धा त्यांनी वाढवून सांगितला आणि भरमसाठ फीस घेतली. मला कळत होतं की मी लुटलो जातोय, पण त्यावेळी मी मजबूर होतो कारण मला माझ्या आईची काळजी होती. मग आज मला चान्स मिळाला आहे तर मी डॉक्टर साहेबांना का लुटू नये? फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.